भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान, रांडवेने जेवी शृंगार पै केला, प्रेमी विन झाला ज्ञानी तैसा, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान, एका जनार्दनी प्रेमाती गोड, एका जनार्दनी प्रेमाती गोड, अनुभवे सुरवाड जाणतील, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान, विठ्ठला अभिमान नित्य नवा तया माझी, सुख देई प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान, पांडुरंगा करू
प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास पुत्रा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी नमो सद्गुरुया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं यस्य स्मरणमात्रेण मंदोऽपि विबुधायते संतं तं परमोदारं वंदे वेंकटस्वामिनं माझ्या बोबडिया बोला वारा जाई भलत्या ठाया हेच माझी राग छाया भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान जनवा दया माझी प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान कन्नड परमात्मा अलंका पूर्णाशी श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारी श्री तुकोबराय आदि करून श्री कुंडलिक महाराजापासून स्वानंद सुखनाशी सद्गुरु जोग महाराजापर्यंत आज तागायत आलेला वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत संत श्रेष्ठ प्रतिष्ठान निवासी असणारी एकनाथ महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आणि परमात्म्याचा सुसंवाद आजच्या अभंगामध्ये दिसून येतो. अभंगाला स्पर्श करणे अगोदर अल्पसा पर्याय देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याला अनुसरून गेली 49 वर्षापासून चालत असलेला संत श्रेष्ठ असणारे तुकाराम महाराज संत श्रेष्ठ ज्ञानोबराय महाराज आदी करून शंकर बाबा कवडे असतील पूर्वरे सवराम बाबा महाराज असतील सद्गुरु शंकर बाबा महाराज असतील पूर्वरे खासाबा बाबा महाराज असतील त्याचप्रमाणे नकुल बाबा महाराज असतील हरिभक्तपरायण सदाशिव बाबा महाराज असतील त्याचप्रमाणे रामदास बाबा असतील आदी करून राजकीय सामाजिक आर्थिक परमार्थिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळीच्या अथक परिश्रमानं चालत असलेला गेली 49 वर्षापासूनचा चालत असलेला 8 दिवसीय कीर्तन महोत्सव विठाला सर्वच वारकरी क्षेत्रातील मंडळी आहे परिसरातील पंचकोशीतील मंडळी आहे त्याच्यामध्ये विशेष करून असणारे आदरणीय आमचे लक्ष्मण बाबा महाराज आहेत आदरणीय सद्गुरू असणारे आमचे पंढरीनाथ बाबा महाराज आहेत आदी करून तुकाराम महाराज सारखे विनेकरी आहे पखवाज वादक उत्तम आमचे तुकाराम दादा आहेत त्याचप्रमाणे उत्तम असणारी बाकी सर्व मंडळी आमचे मयूर दादा आमचे कोसल्याचे दादा असतील महाराज असतील सर्वच एकापेक्षा एक असणारी 72 मंडळी
सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा दंडवत करतो आणि अल्पशा वेळेमध्ये पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. विठाला सेवा सुरू करण्या अगोदर सर्वांना एकच सांगणं आहे, मनाच्या कानी ऐकावे. मनाचे कान करून जर तुम्ही कीर्तन श्रवण केलं तर कीर्तन करायशिवाय तुम्हाला राहणार नाही. सर्वच मात्र ग्रामस्थ आहेत, भविष्यत मंडळी आहेत, सर्वच मंडळीच्या चरणी पुनश्च एकदा दंडवत करतो. हा कशा निमित्तानं सप्ताह आहे तुम्हाला आम्हाला माहित आहे. हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्तानं आजचा सप्ताह आणि गेली 49 वर्षापासून चालत असलेला बाबा सप्ताह आहे. तसं पाहायला गेलं तर 49 आकडा बोलायला बरा वाटतो, पण मात्र करिता देह दुःख थोर आहे. सर्वच गोष्टी मात्र सांभाळाव्या लागतात. सप्ताह म्हणजे सामान्य नाही, एकट्याचा खेळ नसतो. सर्व मेळमिळाव करून हा 49 वर्षापासून चालू ठेवलेला हा सप्ताह सद्गुरू महाराजांचे सांगत असतात. काही लोक सप्ताह सुरू करतात, 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष सप्ताह चालतो, पण मात्र त्या सप्त्याची जर धार पाहिली तर सप्त्याची धारी पाण्याच्या धारेवर तुटत होते. पण गोवा म्हणायची सप्त्याची धारी पाण्यासारखी तुटत नसावी, तर तेलाच्या धारेसारखी सरळ असावी. असं काही पाहायला मिळत नाही. काही लोक या जगतामध्ये आस्तिक आहेत, तर काही या जगतामध्ये लोक नास्तिक आहेत. मात्र नास्तिक कोणता म्हणायचं, आस्तिक कोणता म्हणायचं, ज्यांच्या ठिकाणी मात्र कोणत्याच प्रकारची नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त करून कोणत्याच गोष्टीचं नाही. कोण वेदाला मानत नाही, श्रुतीशास्त्राला मानत नाही, देवाला मानत नाही, हे लोक नास्तिक आहेत. काही या जगतामध्ये लोक आस्तिक आहेत. मग काहो महाराज नास्तिक लोक अशा प्रकारचे असतात. मग अनेक लोक जरी असले तरी नास्तिकाला आपल्या जीवनामध्ये इति कर्तव्य कळते असं काही पाहायला मिळत नाही. मग काहो महाराज या देहामध्ये आल्यानंतर मनुष्य देहाला आपली इति कर्तव्यता कळालीच पाहिजे का? महाराज म्हणतात कळालीच पाहिजे. आपण कशासाठी आलो, आपण कुठून आलो, आपल्याला कुठं जायचं, आपल्याला काय करायचं, या गोष्टीची पडताळणी मनुष्य द्यायला पाहिजे. मनुष्य याची इति कर्तव्यता कळालीच पाहिजे. तुम्ही आम्ही जी कर्तव्यता समजतो ती संतांना कर्तव्यता मान्यता नाही. तुम्ही आम्ही कर्तव्य कशाला समजतो, लग्न करणं, एखाद्याला पोरं होणं, एखाद्याचा बंगलाच बांधणं, ही तुमची आमचं तुम्ही आम्ही स्वतःचा कर्तव्य समजतो किंवा त्याची इति कर्तव्यता समजतो. पण बाबा म्हणतात हा ही तुमची आमची इति कर्तव्यता नाही. तर मनुष्य आणि देहामध्ये आल्यानंतर कोणत्या प्रकारचा स्वार्थ साधायचा, तर मनुष्य देहाचा हाची स्वार्थ, जो का साधावा चौथा पुरुषार्थ, जो न साधिता जो का अर्थ तो अनर्थ जाणावा. चौथ्या पुरुषार्था व्यतिरिक्त भक्तिपंथा व्यतिरिक्त इतर ज्या ज्या गोष्टी जोडणं महाराज म्हणतात त्या अनर्थाला कारणीभूत आहेत बरं का. मग अर्थाला कारणीभूत होणारी गोष्ट म्हणजे कोणती, तर तुम्ही आम्ही चौथा पुरुषार्थ साध्य केला पाहिजे. मग काहो महाराज हा प्रकारचा चौथा पुरुषार्थ जर साध्य केला नाही तर काय होते, महाराज म्हणतात तस्य जन्म निरर्थकम, याचा जन्म महाराज म्हणतात निरर्थक आहे. किंवा महाराज म्हणतात पहिलं घेतलं बरं का, धर्म अर्थ काम मोक्ष याच्याकरता श्लोक आला ना, याच्याकरता तुम्हाला आम्हाला मात्र यो देह भेटलेला आहे. पण तो जर देह ज्याच्याकरता भेटला ते जर तुम्हाला आम्हाला कळत नाही तर त्याचा जन्म महाराज म्हणतात निरर्थक आहे. निरर्थक तर महाराज म्हणतात किंवा जन्मालाच कशाला आला विठाला यालागी जन्मले ते मोग जैसे वर्षे विन वेग. महाराज म्हणतात पाऊस पडना पाऊस पडना पाऊस पडना, मस्तपैकी ढग जमा झाले आणि ढग जमा झाले पण बाबा पावसाचा एक टिपका पडत नाही, पडला तर डोळ्यातूनच. मग महाराज म्हणतात नुसती ढग जमा झाले पाऊसच पडत नाही, या मात्र ढगांचं काय काम आहे. किंवा मृगजळाचे तरंग गुरुडीची पाहावे, तहान लागली मृगजळाचं पाणी दिसतंय पण काय उपयोगाचं आहे. अहो मृगजळाचं पाणी काही शेतीला कामा येतं का, ते काही तहान भागवतंय, ते मृगजळाचं पाणी काही कामाचं नाही. नुसते ढग जमा झाले पाऊसच पडत नाही, ते ढग काही कामाचे नाही. किंवा न्यामकाय मध्ये अथवा कोल्हारीचे आशिवारू, नातळी वडंबरीचे अलंकारू. एखादा कुंभार असतो तो मडकी बनवतो, गाडगे बनवतो, खापरी बनवतो, साऱ्या काही चुली बिली बनवतो. मग त्याच्या मनामध्ये कल्पना अशी आली आता हे जरा बैल बिल घोडे बिडे पण बनवावं. मग त्या कुंभारानं चांगल्या प्रकारचा एक घोडा बनवला. काय बनवला, घोडा बनवला. मग काहो गोरकनाथ महाराज तो घोडा किती चांगला बनवला, म्हणजे शर्यतीमध्ये पळायचा आहे. महाराज म्हणतात कुंभारानं मातीचा बनवलेला घोडा काही कामाचा नाही. अथवा कोल्हारीच्या शिवारू, नातरी वडंबडीचे अलंकारू. किंवा ज्ञानराय म्हणतात एखाद्या मनुष्य त्यानं जादू टोण्याच्या संबंधाने एखादा अलंकार बनवला, काय कामाचा आहे बरोबर तो अलंकार, अलंकार उपयोगाचा नाही. तर त्याच्याही संबंधाने दुसराही अर्थ केला जातो बरं का. एखादा मेलेला माणूस आहे, त्या मेलेल्या
मेलेल्या माणसाला जर अलंकार घातले काय कामाचे आहेत? महाराज म्हणतात काही कामाचे नाही. ओव्याची लिंगता लक्षात ठेवा म्हणजे कीर्तन कळून जाईल. महाराज म्हणतात ढग आहेत, पाऊस पडत नाही, उपयोग नाही. मृगजळाचं पाणी दिसतंय, तहान भागवत नाही, उपयोग नाही. महाराज म्हणतात कुंभाराने बनवलेला घोडा काही उपयोगाचा नाही. मेलेल्या माणसाला घातलेले अलंकार काही कामाचे नाही. किंवा जादू टोण्याने बनवलेले महाराज काही जे अलंकार आहेत ते काही कामाचे नाही. ते गंधर्व दुर्ग काही कामाचं नाही. किंवा त्याच्याही पुढे महाराज सांगतात बरं का, त्याच्याही पुढे ज्ञानोबाई सांगतात का ज्याप्रमाणे एखादी शेळी आहे, काय दूधच नाही चहाला, काय करायचं काय करायचं काही नाही म्हणले. आमच्या घरामध्ये शेळी आहे, ती शेळीचं दूध काढून आण. मग शेळीचं दूध कुठून आणायचं म्हणजे तिच्या गळ्याला जे सड आहेत ना, त्या गळ्याचे सड आहेत त्याच्यातून दूध काढता येईल का? हो का स्तन झाले का शेळी जैसे, शेळीच्या गळ्याचे स्तन काही कामाचे नाही. बघा बरं का. किंवा ज्ञानोबाई म्हणतात साबरी वारी नद्या सरला, साबरीचं झाड सरळ असते कसं असतं? वाकडं तिकडं असते का सरळ असते? वाकडं तिकडं असते. पण ज्ञानोबाई म्हणतात वाकडं तिकडं जाऊ द्या, सरळ जरी झालं तरी काय कामाचं आहे बरं? त्याला काय फळ आहे का त्याला काय फुल आहे? साबरीचं झाड काही तेव्हा निवडुंगाचं झाड पण म्हणतात बरं का. साबरीचं म्हणजे निवडुंगाचं झाड काही कामाचं नाही. महाराज म्हणतात बरं का या गोष्टी कामाच्याच नाही. ज्ञानोबाई त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात एखादं माकड आहे, त्या माकडाच्या हातामध्ये दादा जर नारळ दिलं काय उपयोगाचं हो? त्याला काही तोडता येतं का, फोडता येतं का, त्याला काही खाता येतं का? मरकट नारळ तोडीले. महाराज म्हणतात माकडाच्या हातामध्ये नारळ काही कामाचा नाही. समजा माझ्या पुढे एक गुल ठेवलंय, कशा करता ठेवलंय? खाण्याकरता. मी खाल्लंच नाही तर उपयोगाचं आहे का? नाही. तसं एका आधळ्या पुढे वाटीभर मोती ठेवले, काय बरं आधळ्याला मोती दिसत नाही तर काय उपयोग आहे का? आधळ्याला ती पडले मोती हे जैसे. आधळ्याच्या हातामध्ये मोती काही उपयोगाचे नाही. किंवा एखादं सावळीचं झाड माहिती का तुम्हाला? साबर वेगळं आणि सावर वेगळी. मग सावळीच्या झाडाला काटे असतात, काय उपयोग आहे हो सावळीच्या झाडाचं? त्याची काय फुलं उपयोगाची येतात का? त्याची काही फळं उपयोगाची येतात का? त्याचं काही लाकूड उपयोगाचं येतं? महाराज म्हणतात सावळीचं झाड उपयोग नाही. किंवा त्याची शास्त्रे कुमारी हाती दिलेली शस्त्रे. किंवा महाराज म्हणतात एखादा अशिक्षित मनुष्य जे आहे त्या अशिक्षित माणसाच्या हातामध्ये काय बरं शास्त्र उपयोगाचं आहे? किंवा महाराज एखादा अंगानोधिक आहे, एकदम महाराज लहान आहे, त्याच्या हातामध्ये शस्त्र काय कामाची? महाराजांनी काय काय सांगितलं लक्षात घ्या बरं का. जो मनुष्य जे आला त्याला आपली इति कर्तव्यता कळली पाहिजे. नाही जर कळलं तर परमात्मा म्हणतात त्याचा जन्म निरर्थक आहे. किंवा ज्ञानोबाई म्हणतात तो जन्मालाच कशाला आला? ज्ञानोबाईनं त्याच्याकरता सांगितलं ज्याप्रमाणे ढगामध्ये मात्र पाऊस पडत नाही ते ढग उपयोगाचे नाही. एखाद्या मृगजळाचं पाणी उपयोगाचं नाही. कुंभारानं बनवलेला घोडा काही उपयोगाचा नाही. किंवा महाराज म्हणतात बरं का ज्ञानोबाई त्याच्याही पुढे जाऊन सांगतात मेलेल्या माणसाला घातलेले अलंकार काही कामाचे नाही. महाराज त्याच्याही पुढे जाऊन सांगतात बरं का ते माकड असते त्या माकडाच्या हातामध्ये नारळ काही कामाचा नाही. आंधळ्याच्या समोर मोती ठेवले ते त्याला उपयोगाचं नाही. एखाद्या अशिक्षित माणसाच्या हातामध्ये शास्त्र काही कामाचं नाही. तसा जन्माला आला पण त्याची इति कर्तव्यता कळत नाही. महाराज म्हणतात त्याचा उपयोग नाही. असं कसं काय म्हणता? त्यांनी एवढे कष्ट केले त्याचं काय? महाराज म्हणतात एवढे जरी कष्ट केले असले तरी येते अवघे वाया गेले, येते अवघे वाया गेले. दिस दिसायाच येते अवघे वाया गेले.
किंवा तो ज्ञानोबा म्हणतात जन्मालाच कशाला आला, किंवा मात्र मग त्यानं एवढे कष्ट केले त्याचं काय, येथे अवघे वाया गेले दिसती सायास. पहिली चाल म्हणली का हे रामकृष्ण भाऊ येडशीकराची. कार्तिकेला गेल्यानंतर येडशीकराचा फळ लागतो बघा, तिथे चंद्रशेखर महाराजांचं राऊतबाचं कीर्तन असते. रामकृष्ण भाऊ येडशीकर आणि भगवान भाऊ येडशीकर बंकट स्वामीचे 2 पट्ट शिष्य होते. विठाला काकड्याची ओरिजिनल परंपरा ही येडशीकरापासून आली बरं का. येडशीकराचा पखवाज ऐकावा, संप्रदायामध्ये विशेष त्यांचा पखवाज, विशेष त्यांच्या साली, विशेष त्यांचा काकडा, ही त्यांची प्रसिद्धी. काय चाललं होतं आपलं, येथे अवघे वाया गेले. एका ठिकाणी म्हणलं काय चाललं, ते म्हणतात कीर्तन. अरे कीर्तन मला पण माहिती आहे, विषय काय झाला सांगा. मग लक्षात घ्या, महाराज म्हणतात इति कर्तव्यता कळाली पाहिजे, नाही कळाली तर त्याचा जन्म निरर्थक आहे. ज्ञानोबराय म्हणतात तो जन्मालाच कशाला आला, त्यानं एवढे कष्ट केले ते वायाला गेले. मग काहो इति कर्तव्यता कळालीच पाहिजे का. महाराज म्हणतात कळाली पाहिजे, कारण की त्याच्या करता बुद्धी इंद्रिय मन प्राण कशा करता भेटले, त्याच्या करता तुम्हाला आम्हाला भेटले. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, यानं महाराज परमात्म्याची साधना करण्याकरता की ते इति कर्तव्यता साधना करण्याकरता या गोष्टी तुम्हाला आम्हाला प्राप्त झाल्या. तर ठीक आहे महाराज, नाही झालं तर नाही झालं, इति कर्तव्यता नाही कळली तर नाही कळली, काय तुम्हाला एवढं पडलं, काय पडलं म्हणजे हे जर साध्य जर झालं नाही तर तुमची आमची गत कशी होती. महाराज सांगतात बरं का, ज्याप्रमाणे एखाद्या नदीचा ओघ असावा आणि त्या नदीच्या ओघामध्ये जर एखादा भावरा पडला आणि त्या भवऱ्यामध्ये आणाव जाणारा जर एखादा कीटक सापडला, फिरत 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 राहून मरतो पण बाहेर निघता येत नाही. त्याप्रमाणे महाराज तुमची आमची इति कर्तव्यता जर करावी नाही तर पंचदशिका सांगतात ते परादर्शीन प्रत्येक बोध विवर्जितांत वर्ते कर्म भोगाय कर्म कर्तुच भुंचते. ज्याप्रमाणे तो कीटक पाण्यामध्ये फिरत राहतो त्याप्रमाणे तुम्ही आम्ही जन्म मरणाच्या चक्रामध्ये फिरत राहतो. म्हणून तुम्हाला मला इति कर्तव्यता कळाली पाहिजे. मग गावा महाराज जर इति कर्तव्यता कळाली नाही तर त्याच्याकरता महाराज त्याच्यामुळे काय होतंय, त्या चक्रामध्ये जसं कीटक फिरतो तसं तुम्ही आम्ही जन्म मरणाच्या चक्रात फिरतो. मग याच्यातून सुटायचं असेल तर काय करावं लागेल, तर याच्यातून सुटण्याकरता संताची भेट घ्यावी लागेल. मग गावा महाराज संत कशाच्या संबंधाने भेटतात, बहु अवघड असे संत भेटी. संताची भेट तर बहु अवघड आहे. मग कोणतं साधन केलं म्हणजे संत भेटत असतील तर महाराज सांगतात निष्कामता, निजदृष्टी, अनंत पुण्य कोटी रोखल्या राहिजे पाठो वाटी दैव भेटी. हरिप्रियांची तुम्ही आम्ही जे कर्म करतो हे संसाराचे म्हणून न करता जे जे कर्म करतो ते परमात्म्याचे स्वकर्म कुसुमाची विरा या प्रकारची पूजा केली आपण. ते पूजा केली पण स्वकर्म कुसुमाची एवढंच घेऊ बरं का. मग हे जर कर्म तुम्ही आम्ही याप्रमाणे केलं तर हरिप्रियांची म्हणजे संताची भेट होते. किंवा त्याच्याही पुढे संताची जर भेट घ्यायची असेल तर ज्ञानोबाईला किंवा नाथानं महाराज ओवी सांगितले, मला ध्यानात नाही पण ओवी ध्यानात लक्षात घे बरं का. ओवी कळली बस झाले, लक्षात घ्या. एखादा चांगलं कार्य करतो पण झालं तो कोणत्या पक्षाचा काय करायचं भेटाला संताची भेट बघा, लक्षात घ्या बरं का. लिंकीला ऐका म्हणजे करून जाईल तुम्हाला आम्हाला संताची भेट घेतली नंतर हे चक्र सुटून जाईल. पण संताची भेट कशाने होते, निष्काम कर्मानं होते. द्वितीय गोष्ट संताची भेट कशाच्या संबंधाने होते. समजा साहेब आता मला फेटा बांधायचा, फेटा बांधायला काय लागतो आपल्याला, आरसा लागतो. मग गावा महाराज आरशामध्ये तुम्ही आम्ही फेटा बांधतो. बरं आम्ही मात्र आरशामध्ये फेटा बांधतो पण तुम्ही पण कीर्तनामध्ये येताना तुम्हाला आम्हाला वाटते का नाही चांगली टोपी दिसली पाहिजे, चांगला शर्ट पाहिजे, चांगलं मात्र पट्ट्यात धोतर आलं पाहिजे. या गोष्टी तुम्हाला आम्हाला वाटतात का नाही. म्हणजे मला पण मात्र माझ्या देहाला रंग मोठी करू वाटते. बरं मला वाटते म्हणजे पखवाजवाल्याला नाही वाटत का, बरं पखवाजवाल्याला वाटते म्हणजे गायकाला नाही वाटत का, आम्हाला तिघांना वाटते म्हणजे का तुम्ही काय मोकळे येता काय, तुम्ही पण आरशातच बघून येता. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही आम्ही आरशामध्ये का बघतो, कारण की तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या देहाचं लौलुप्य आहे, त्याच्याविषयी तुम्हाला आम्हाला अस्तित्व बुद्धी आहे, तो जाणार आहे, तो सणभंगूर आहे, ही तुम्हाला आम्हाला मात्र तुमच्या आमची बुद्धी कळत नाही. मग महाराज सांगता संत जर भेटायचं असेल तर पहिले निष्काम करणं कर्म आणि दुसरी म्हणजे बरं का करिता नर देहासी अलंकार. तो देहाची क्षणभंगूर देह देहवंता भाग्य थोर जे भगवत पर भेटते विठाला. अलंकार कसं पाहिजे
बघायला गेलं तर हे फार आमचं आहे, सांगणं सोपं आहे बरं का हे परमार्थ मात्र. मग काही लोक म्हणतील मग सांगणं सोपं आहे करता अवघड आहे, पण महाराज तुम्ही ऐकलंच नाही तर तुमच्या आमच्या डोक्यात कसं जाईल बरं. हे कधीतरी तुमच्या आमच्या डोक्यामध्ये स्थिती येईल, मुमुक्षुता प्राप्त होईल, ते जेव्हा होईल तेव्हा बघू, पण ऐकून तर ठेवू ना. संत भेटण्याकरता तुम्हाला आम्हाला वाटते चला आळंदीला पंढरपूरला भेटले संत गीत, काय नसते असं. ते काय म्हणलं काय हाजगाडीचा माल आहे का पैबीची चिटावतात जगवत्या भेटाला असले नाही म्हणजे संत. संत महाराज म्हणतात कुठेही भेटत नाही, कसे भेटत नाही, आणि त्यांना तुम्हाला भेटावं अशी काही इच्छा नसते बरं का. लोक यावं हीच त्यांच्या मनामध्ये मुळात इच्छा नसते, आणि त्यांच्या मनात येतात बरं का. कारभारी महाराज वारकरी तुम्ही ऐकलं असेल, कारभारी महाराजांना मात्र सासवडला थांबले. सासवडला थांबल्यावर त्यांना वाटलं एका शेठजीला काही वारकरी थांबले, त्यांना चांगले चांगले कपडे द्यावे. कपडे देण्याकरता महाराज तो मनुष्य जे आला, सर्व वारकऱ्यांनी दिलेले नवे कपडे घातले, कारभारी वारकऱ्यांनी कपडे घातले नाही. मग त्याला काय केले, कपडे घेतले, चिखलात माखवले, वाळायला ठेवले. वाळल्यानंतर ते कपडे घातले. लोक म्हणायला लागले आधीच मळके कपडे होते, आता चांगले कपडे दिले. ते चांगले कपडे तरी घालायचे, परत ते चिखलात माखवले ना अंगावर घातले. तेव्हा कारभारी महाराज म्हणजे अरे चांगले कपडे घातले का लोक जवळ येते, आणि लोक जवळ आले का परमार्थ होत नाही. संताची लक्षणं भेटाला सामान्य त्यांचं वर्तन असते. मग संत भेटण्याकरता तुम्हाला आम्हाला अवघड स्थिती आहे. पहिली म्हणजे निष्काम कर्म, दुसरी म्हणजे तुम्ही आम्ही ज्या देहाला अलंकार करतो तो क्षणभंगुर आहे अशी डोक्यात बुद्धी झाली का जे भगवतकर म्हणजे ते संत भेटतात. पण महाराज या प्रकारचे संत भेटतात काय करतात, अधिकार तैसा करू उपदेश, जसा ज्याचा ज्याचा अधिकार असेल तसा तसा त्याला उपदेश करतात. पण अधिकार असेल म्हणजे त्याची स्थिती असेल, त्याची कॅपॅसिटी असेल तेवढा उपदेश करतात. आता कोणीतरी मग अशी म्हणलं आम्ही महाराज पैठणची दिंडी करणार, काढा बाबा काढा, येऊ दिंडीला तुमचं येऊ. बरं पैठणची दिंडी चालली, सारे लोक जमा झाले, त्यांना मोकळे गेले का ते घरी. हा बरं ठीक, हा बरं ऐका. मग समजा कोणीतरी म्हणलं दिंडी काढूस, काढा बाबा दिंडीला सगळे काही निघाले, लोक गेले. मग दिंडी सगळे निघाले. मग एका मुंगीला पण वाटलं आपण दिंडीला जाऊ. कोणाला वाटलं, मुंगीला वाटलं दिंडीला जावं. मग मुंगीचं बघून हत्तीला पण वाटलं आपण दिंडीला जावं. मुंगी आणि हत्ती कुठे निघाले, दिंडीला निघाले. मग दिंडीला गेल्यानंतर मात्र झालं काय, दोघं जण चालते, ज्ञानोबा तुकाराम काही चालले. कोण आता हे गोष्टीतले दोन ज्ञानोबा का माणसं बोला ना ते पुढे बोलतील, लक्षात घ्या बरं का. मग ती मुंगी आणि हत्ती भजन करत निघाले. चालून 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 हत्ती दादा दमला. हत्ती दादा दमल्यानंतर मुंगीला म्हणतो मुंगीताई मला उचलून घेते का. आता सांगा बरं मुंगीला हत्ती उचलता येईल, मुंगीवरी भार गजाचे. मी नाही माझं नाही सांगत बरं का, हे संतांनी सांगितले म्हणून सांगतो ऐका. मग ज्याप्रमाणे मात्र मुंगी हत्तीचा भार सहन करू शकत नाही, का बरं, तिची कॅपॅसिटीच नाही ना तेवढी. ज्याप्रमाणे तसंच महाराज लक्षात घ्या, मनुष्य त्याची जशी कॅपॅसिटी असेल तसे संत त्याला उपदेश करतात, व्यर्थ त्याला उपदेश करत नाही. ऐका बरं का. मनुष्य देव जन्माला आला त्याची त्याला इतकी कर्तव्यता कळाली पाहिजे. नाही कळाली तर त्याचा जन्म निरर्थक आहे. ज्ञानोबराय म्हणतात तो जन्मालाच कशाला आला, त्यांनी जेवढे कष्ट केले ते वायाला गेले. मग कळलंच पाहिजे का, त्याच्या करता त्याला देह भेटला. नाही कळलं तर मात्र कीटकाप्रमाणे कीटक जसा पाण्यात फिरत राहतो तसा जन्म मरणाच्या फेऱ्यात फिरत राहतो. मग ते चुकवायचं असेल तर काय करायला लागेल, संताची भेट घ्यावी लागेल. संत कशाला भेटतात, निष्काम कर्म आणि ज्या नरदेहाला अलंकार करतो क्षणभंगुर बुद्धी झाली त्या संत भेटतात. पण संत भेटल्यावर तुम्हा आम्हाला अधिकार असेल तसा उपदेश करतात, म्हणजे तुम्हा आम्हाला बोध संपन्न करतात. असे बोध संपन्न करतात का तुमच्या आमच्या जीवनात कोणत्या प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहत नाही. कशाप्रमाणे मंदिराचा कळस झाल्यानंतर काय काम शिल्लक राहतंय, देवळाचे कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू. इथं विषय काढला का ओवी हजर आहे, लक्षात घ्या बरं का. ओवी हजर झाल्याबद्दल महाराजांनी ती पाठ पाहिजे म्हणजे झालं. ते तर महाराज असं असते खालचे सांगते, महाराजांना ते पाठच नाही. घरी चालू
झालो, घरीच नाही कोणत्या तरी मोठ्या लोकांच्या सानिध्यात राहिलं का मग ही बुद्धी तयार होते, अभ्यास करण्याची बुद्धी तशी तयार होते, त्याला मोठ्यांच्या सोबत राहावं लागतं. ऐका बरं का. मग महाराज सांगतात ज्याप्रमाणे देऊळ झालं कशावरून समजायचं, कळत झाला म्हणजे देऊळ संपलं. बरं महाराज एखादी नदी आहे ती सागराला भेटली म्हणजे पूर्णत्वाला प्राप्त झाली. सोन्याला सुवर्ण मात्र 16 वखत दिला, पूर्णत्वाला प्राप्त झाला. तसं महाराज संतांनी तुम्हाला आम्हाला पद संपन्न केलं तर तुमची आमची तृप्ती होते. कोणत्या प्रकारचे कार्य तुमच्या आमच्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. पण संत नुसते बाबा आपल्याला ज्ञान संपन्न करत नाही तर तुम्हाला आम्हाला ज्याचं ज्ञान झालंय याची मात्र तुम्हाला आम्हाला जाणीव सुद्धा राहत नाही. बरं का, हे बोलणं माझं ऐका. ज्ञान होणं चांगलं आहे पण ज्ञान होऊन अहंकार येण्यापेक्षा अज्ञानी बरा. विठाला आपले जे का निर्णय फेरी जे का जाणणे अशी काही पूर्वी आपले जे काय लिहिले याच्या पुढची ओळी आली बरं का. त्याची जे ज्ञान दिले संतांनी बोध संपन्न केलं आठवण मला ऐका बरं का, तेव्हा सांगेल मी. मग महाराज याच्या पुढे जे संतांनी तुम्हाला आम्हाला ज्ञान दिलं बोध संपन्न केलं तर कोणत्या प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहत नाही. कर्तव्य शिल्लक राहत नाही तर नाही पण जे ज्ञान झालंय त्याची जाणीव सुद्धा संत होऊ देत नाही. आणि एकदा मनुष्य देव परिपूर्ण झाला, एकदा तो बोध संपन्न झाला, एकदा तो ज्ञान संपन्न झाला तर त्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहत नाही. काही खायला आहे का, भाऊ महाराज काय झालं सकाळपासून काही खाल्लं नाही काय, अरे म्हणजे सकाळची म्हणजे खिचडी भात चालू का, हो द्या भूक लागले द्या मला. मग त्यानं मला सकाळचा काय खायला दिला, बोलत चला. तुम्ही जेवले का नाही, मग बोलत चला. सकाळचा काय खायला दिला, मग खिचडी भात खायला दिला. बरं का दिला खिचडी भात खायला दिला. मग खिचडी भात खाऊन माझं पोट काय झालं, भरलं. खिचडी भात कधीचा होता, सकाळचा. तो शिळा भात होता. भूक लागली म्हणून मी शिळा भात खाल्ला आणि शिळा भात खाऊन दादा माझं पोट भरलं. महाराज या 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 काय बनवलंय, आंबरसाचा बेत केलाय, पंचपक्वान्नाचा बेत केलाय. हो दादा एकदा सकाळचा शिळा भात का वाहिना, खिचडी भात का वाहिना खाऊन माझं पोट भरलं का पंचपक्वान्नाचं का खाऊ वाटतंय तरी काय, तृप्ती झाली याच्या ऐशी साधने सर्दी आपेशी. आत्मदृष्टीचा ऐशी कर्मे नाही. कोणत्या प्रकारचं हे पण कुठपर्यंत माहिती काय, 50 वर्ष 100 वर्ष 200 वर्ष कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही आता बोध संपन्न होत नाही तोपर्यंत. एकदा ही पारायणं बिरायणं बोध झाला का उचलून नदीमध्ये समर्पण करायची, ती जाणीव ठेवायची नाही त्याची. विठाला पण कुठपर्यंत, जोपर्यंत तृप्ती होत नाही तोपर्यंत. एकदा तृप्ती झाला म्हणजे साधना काय, भगवान परमात्मा म्हणतात जवळी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा तवची साधना भजावी लागे अर्जुना. हे साधना कुठपर्यंत भजावी लागतात, जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत. एकदा जेवल्यावर कसं काय प्रकार झाला, एकदा जेवल्यावर परत जेव वाटत नाही का, भाकर घ्या भाकर घ्या, पोट भरलं काय भाकर घ्या. तसं एकदा मात्र ज्ञान संपन्न झालो, एकदा बोध संपन्न झालो त्या कोणत्या प्रकारचे कर्तव्य शिल्लक राहत नाही. किंवा परमात्मा म्हणतात ज्ञानिया पुरुषा कृत्य करू. आयसा कोण बोलला, अनाथांचा सखा. अनाथांचा सखा परमात्मा सांगतो. अरे एकदा बोध संपन्न झाल्यावर कोणत्याच प्रकारचे कर्तव्य शिल्लक राहत नाही. म्हणजे तो ज्ञान संपन्न होतो. मग ज्ञान झाल्यावर मनुष्य देव कशाला जातो, मोक्षाला जातो. मग मोक्षाला गेला म्हणजे इति कर्तव्यता संपली का माणसाची. अरे मोक्ष म्हणजे जर इति कर्तव्यता असती तर आमच्या संतांनी त्याला लाथ मारली असती का. तू पावले मुक्ती
महाराज बोध संपन्न करतात। बरं बोध संपन्न झाल्यावर ज्ञान झाल्यावर काय होतं? ज्ञानाला शास्त्र म्हणते मोक्ष भेटतो। बरं मोक्ष झाला म्हणजे तुमची आमची परिपूर्णता झाली का? आणि मोक्षाने जर परिपूर्णता होत असती तर तुकाराम महाराजांना मोक्षाला लाथा मारल्या असत्या का? किंवा मला नलगे मुक्ती आणि धन संपदा मुक्ती आम्हाला नको, याचा अर्थ मात्र मुक्तीमध्ये काही केली आम्हाला म्हणजे मोक्ष पद मात्र आम्ही तुच्छ समजतो। मोक्ष मात्र म्हणजे इति कर्तव्यता नाही। आता ऐका बरं का, मला अभंगात प्रवेश करायचा, मनुष्य गेला देह भेटला त्याची इति कर्तव्यता कळत नाही। हे परत परत का सांगतो? माझी पानं आठवत नाही म्हणून नाही, तुम्हाला कळण्याकरता नाही तर लोकांना वाटते पानं विसरतो तुम्ही 4-4 वर्ष शिकून तुमच्या डोक्यात जात नाही, लोकांच्या 2 तासामध्ये कसं काय डोक्यात जाईल? हे सोपं नाहीये, साधं नाही बुवा म्हणायचे। अरे याची या चिंतनाची नुसती वापलं जरी लागली तरी लोकांना झोप येते, समोर मांडल्यावर काय व्हायचं? बाबा सांगत असतात बरं का, एक राजा उंटावर बसून असा रस्त्याला चालला। महाराज वाळवंटाचा प्रदेश वरतून ऊन तापलंय, सगळं काही आवाज असा घुमायला आहे का? मग लक्षात घ्या, राजा रस्त्यातून चालला आणि मग ते उंटावर बसल्या, उंटा असं हलायचा असं हलायचा हलायचा, वरतून ऊन तापलेलं, खालतून ते वाळवंट सर्व तापलेलं। आणि एवढ्या मात्र उंटावर बसून राजा झोपला। राजा उंटावर बसून काय झाला? झोपला। भर उन्हात त्या उंटावर बसून प्रधानानं विचार केला, बाबा एवढं राजा म्हणले एवढं ऊन तापलंय, उंटावर बसून कसं काय झोपला? याला झोप आली असावी म्हणून त्यांनी एक झाड पाहिलं, झाडाखाली बाज टाकली आणि बाजेवर राजाला बसायला झोपायला सांगितलं। मग राजाला एवढी झोप आली होती, मग राजानं बाजेवर झोपायचं का नाही? राजा इकडूनचा तिकडं, राजा तिकडूनचा तिकडं। प्रधान म्हणतो, का म्हणजे राजा तुम्हाला झोप लागलं ना? राजा म्हणतो, काय माहिती का झोप लागलं ना? एक साईडला साधू महात्मा बसला होता, का हो महाराज हे राजे असं असं झालं म्हणजे तिकडं उंटावर बसून येतो झोपले आणि इथं बाजेवर यांना झोप लागलं ना, त्याचं काय कारण असेल? तेव्हा साधू महाराज म्हणले, अरे हे जे जिथून रस्त्यातून चालले होते का, पलीकडे म्हणजे कुठेतरी चिंतन चालू होतं, विचार सगळ्याचा पाठ चालू होता, त्याची वाफ यायला लागली। कसली लागली? नुसती चिंतनाची वाफ लागली तर राजा झोपतो इथं समोर असल्यावर काय व्हायचं? विठाला सद्गुरू पंकज स्वामी हे सांगायचं, बाबांनी सांगितलं आम्हाला, ध्यान देऊ नाही का? काय चाललं होतं आपलं? मी सांगतो, तुम्ही काळजीच करू नका। खण घेतला का नाही? त्यामुळे सांगतो, महाराज असं झालं, लोक सांगत नाव काय झालं, लोकांना काय वया बिघ्या तुमच्या ठेवा बांधून आम्ही आपलं बसायचं काम, बसायचं नाही, सांगितलं पाहिजे। ऐका, मनुष्य देहाला भेटला देह, त्याची इति कर्तव्यता कळत नसेल त्याचा जन्म निरर्थक आहे। तो जन्माला कशाला आला? त्यांनी जेवढे सायास केले ते वायाला गेले। मग कळालंच पाहिजे का? त्याची इति कर्तव्यता कळालीच पाहिजे। नाही कळाली तर मात्र तो ज्याप्रमाणे फिरत फिरतो त्याप्रमाणे तो फिरत राहतो। मग सुटण्याकरता संत भेटले पाहिजेत। संत 2 गोष्टीने भेटतात, एक कर्म निर्माण परमात्म्याचे म्हणून करायचं, निष्काम कर्म करायचे, आणि ज्या नर्दियाला तुम्ही आम्ही अलंकार करतो एवढं शतभंगूर आहे अशी बुद्धी झाली का संत भेटतात। संत भेटल्यावर अधिकार असेल तसा मात्र उपदेश करतात, तुम्हाला आम्हाला बोध संपन्न करतात, ज्ञान देतात। एकदा ज्ञान दिल्यावर कोणत्या प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहत नाही। बरं, जे ज्ञान दिलं त्याची जाणीव होऊ नये असे सुद्धा मात्र विशेषतः करून देतात। मग एकदा मनुष्य त्याला ज्ञान झालं, बोध संपन्न झाला तर कोणत्या प्रकारचं कर्तव्य त्याला शिल्लक राहत नाही। मग एकदा कर्तव्य त्याला शिल्लक राहिलं नाही म्हणजे तो बोध संपन्न झाला, ज्ञानी झाला का? ज्ञान झाल्यावर माणसाला काय होतं? मोक्ष होतो। मग मोक्षाला जर इति कर्तव्यता महाराज साध्य झाली असती तर मात्र महाराज त्यांनी मोक्षाला लाथ मारली नसती। म्हणजे ज्ञान होणं म्हणजे इति कर्तव्यता नाही का? तर नाही। मग ज्ञान म्हणून महाराज ज्ञान म्हणजे इति कर्तव्यता नाही, किंवा महाराज मग ज्ञान म्हणजे इति कर्तव्यता नाही। मग ज्ञानाला कसली जोड पाहिजे? मग ज्ञान महाराज भक्ती आणि प्रेमाची जोड असेल तर त्याची परिपूर्णता साध्य होते। म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात हे देवा ज्ञानाला भक्ती आणि प्रेमाची जोड दे असं संत श्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात।
ज्ञानाला महाराज काय होतो, मोक्ष भेटतो. पण मोक्ष जर महाराज परिपूर्ण अवस्था असती तर त्याला लाथ मारली नसती. मग ज्ञानाला महाराज म्हणे परिपूर्ण अवस्था कधी येतं, तर ज्ञानाला भक्ती आणि प्रेमाची जोड असेल. त्याचं काय झालं रे, ज्ञानाला जर मात्र भक्ती आणि प्रेमाची जर जोड असेल तर महाराज म्हणतात ते आवडतं परमात्म्याला. किंवा महाराज मला याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ती ज्ञानोत्तर भक्ती असेल तर परमात्म्याला प्रिय आहे. नुसतं ज्ञानही जमत नाही, नुसतं भक्तीही जमत नाही. दोन्हीची महाराज काय पाहिजे, सांगड पाहिजे. एक सामान्य सांगतो आणि विषय पुढे लोटतो, ऐका बरं का. काहो काय बनवलं जेवायला, उपवास आहे आज, उद्या जेवण करायचं, काय बनवलं, गुलाबजामुन बनवले. वा, गुलाबजामुन, हो हो गुलाबजामुन बनवले. कशामध्ये बनवले, कशामध्ये म्हणजे महाराज गावरान गाईचं तूप आहे, त्या तुपामध्ये गुलाबजामुन बनवले. काहो बाबा पण गुलाबजामुन चांगले बनवले, पण ते जर पाकातच घोळवले नाही तर चवदार लागतील का हो. जोपर्यंत गुलाबजामुन महाराज तुपात टाळा, तेलात टाळा, नाही तर आणि कशात तुम्हाला वाटते ते पाण्यात टाळा, हा मला काही घेणं नाही. कशातही जरी तळले तरी पण महाराज पाकात घोळवले नाही तोपर्यंत ते चवदार लागत नाही. तसं तुमचं आमचं ज्ञान कशामध्ये टाळा, पण महाराज म्हणतात त्याला जोपर्यंत भक्तीच्या पाकात घोळवीत नाही तोपर्यंत उपयोग नाही. विठाला आवडाला प्रेमाची जोड लागते, तसं काही जमत नाही. आणि परमात्म्याला सुद्धा हेच प्रिय बरं का. परमात्मा म्हणजे तुमच्या आमच्याकडे किती जरी काही चांगलं असलं तरी पण परमात्मा त्याचा त्याग करतो. चहू पुरुषार्थाते याही ते चारी मुक्ती उपेक्षिते पंचम पुरुषार्थ भक्ती मज पडेल ते उद्धवा उद्धवा. मला म्हणजे या बाकीचा चौक पुरुषार्थ नको, काहीच नको ना काहीच नको. मला पंचम पुरुषार्थ भक्ती म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती आवडते. किंवा हेची भक्तीचे मज कोड, हेची भक्त मज लढे बाळ, माझा आवाप्त कमाजायाची तर आयशे प्रेम गोड तयाचे. हेच ज्ञानोत्तर भक्ती करणारे मला आवडतात. यांच्याशिवाय मला म्हणजे कोणाची आवड नाही. किंवा मग आम्ही तुम्ही त्याचेच गिराईक का देवा, हो हो आम्ही प्रेमाचे पाहुणे, आम्ही भावार्थाचे आनंदे. मी अनन्याची सेवा करणे जीवे प्राणी सर्वस्व देव म्हणतात. तर आम्ही म्हणजे याचेच पाहुणे आहेत, आम्ही याचेच गिराईक आहेत. बाकी आम्हाला तुमचा पंचम पुरुषार्थ नको, मला चौक पुरुषार्थ नको, काय नको. पंचम पुरुषार्थवादी आम्ही आहेत. पंचम पुरुषार्थवादी म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती. ही ज्ञानोत्तर भक्तीच आम्हाला आवडते. नुसतं ज्ञानही नको, नुसती भक्ती नको. पण काहो महाराज नुसतं ज्ञान नको म्हणता, त्याला भक्ती प्रेमाची जोड पाहिजे म्हणता. पण महाराज ज्ञान काय आहे तुम्हाला माहित आहे का. अहो त्या ज्ञानाकरता किती कष्ट करावे लागतात. ज्ञानी हा मी सांगणार पण तुमचं सांगतो. जया ज्ञाना लागी गगन गिरता ती योगी, स्वर्गाची आडमुंगी उमरडोली, न धरती रिद्धीची भीड, न धरती सिद्धीची चाड, योगायशी द्वाड ह्या साविती, तपोत उगे वलांडी तर ऋतू कोटी वलांडी तर उलथोडी सांडली तर कर्मवल्ली. कोणा भजन मार्गानं, कोणा हा तृणवत शरीर आहे तृणवत मानतात. ऐका बरं का काय सांगितलं. मला शरीर तृणवत मानतात. हे रिद्धी सिद्धी अमकं तमकं हे सगळं मात्र एक त्याचा सर्वस्व त्याग करतात. काय होण्याकरता, ज्ञान होण्याकरता. कोण ओढ्या अंगानं धावतंय त्याच्या पुढे ओढ्याला बरं का. ह्या कोण ओढ्या अंगानं धावतंय, कोण महाराज म्हणतात कर्म मार्गानं धावतंय, तर कोण भजन मार्गानं धावतंय. काय होण्याकरता, हे बोलणं करून घ्या. तुम्हाला कुठवर माझं बोलणं रुचत आहे मला माहित नाही, पण बुवा म्हणायचे अरे इकडं वाटीभर बदाम ठेवले ना, गोणीवर मुरमुरे ठेवले, मुरमुरे यानं पोट भरल पण पोषकता बघा मला येईल. हास्य विनोद ऐकून तुमचं मनोरंजन होईल, पण परमार्थाची पोषकता मात्र चिंतना नाही येईल. लोक हसून हसून मेले पाहिजेत. आता लोक हसून हसून मेल्यावर मी काय कीर्तन काय सिस्टीम आहे सांगू का. कीर्तन सांगू पडला मी हसण्या म्हणण्याकरता हे कीर्तन नसतंय. मग ऐका काय चाललं होतं आपलं. तर मी सांगतो तुम्ही काळजी करू नका. मी सांगतो तिच्याकरता एकाला म्हणलं सांगा काय चाललं, तो म्हणतो तुला कशाला आणला. मग महाराज मी कशाला बोलू पडलं. मग लक्षात घ्या बरं का. मला सांगायचं यथार्थ काय आहे. महाराज म्हणतात ज्ञानानं परिपूर्णता होत नाही म्हणून देवा मला भक्ती प्रेमाशिवाय ज्ञान
इथवर कळलं का तुम्हाला म्हणा नाही म्हणजे पुढे चालायला मला लक्षात तुम्हाला नापास करून टाकू लागेल मग लक्षात घ्या तर पुढे पुढच्या वर्गात कशाला टाकू ऐका मग भक्ती प्रेमाशिवाय महाराज मला ज्ञान नको मग महाराज मला ज्ञान भक्ती प्रेमाशिवाय का नको ज्ञान होण्याकरता किती कष्ट करावे लागतात तुम्हाला माहित आहे का सर्वस्वता त्याग करावा लागतो लक्षात घ्या परमार्थाच्या पायऱ्या चढत असताना आमची पायरी तमची पायरी मग पायऱ्या चढत असताना परमात्मा काय करतो मग रिद्धी सिद्धे टाकतो मग सुखाचे सोहळेच टाकतो मग हे सर्वस्वाचा त्याग करून वरच्या पायरीपर्यंत पोहायचं असतं बरं का आता लग्नाला गेल्यानंतर मात्र काय काय असते सांगू नये पण मी सांगतो लग्नाला गेल्यानंतर कोणी ते वडेच ठेवतंय कोणी समोसे ठेवतंय कोणी पाणीपुरीच ठेवतंय पण पाणीपुरी मध्ये वड्यामध्ये गुंतला तो जेवणाला मुकला अरे जेवण बाकी अजून तसं महाराज हे त्या रीती स्थितीमध्ये कोणा कशात गुंतय कोणा कशात गुंतय पण मात्र त्या ज्ञानापर्यंत जायचं असेल तर सर्व स्वतः त्याग करावा लागतो ते ज्ञान महाराज म्हणतात सोपं नाही अहो पण ज्ञान सोपं नाही बरं ते ज्ञान सोपं नाही पण ज्ञान झालं तर ज्ञानी कोणाला म्हणायचं ब्रह्मे वाहून समस्या सांगतो मी वासुदेव तत्वाला या पोराला पावला आहे मी सम आहे मी शांत आहे मी सच्चिदानंद लक्ष्मी काय महाराज या गोष्टीला मी चिद आहे काय अमक्या तमक्याच्या वरती त्याच्यानं होता त्याला ज्ञान म्हणायचं मग ज्ञान होणं सोपं आहे कसं नाही झालं माझं बोलण्याचा प्रपंच लक्षात घ्या म्हणजे कीर्तन करून जाईल मग लक्षात घ्या महाराज ज्ञान जर एवढं विशेष असताना त्याला भक्ती प्रेमाची जोड का लागते मग महाराज भक्ती प्रेमाची जोड का लागते म्हणजे याची मतं कमी पडतात ना सरकार याला महाराज दुसरे आमदार घ्यायला लागते म्हणजे याचे काय पडतात आमदार कमी पडतात आता हो ज्ञानी कोणला म्हणायचं माझं बोलणं तुम्ही घ्या तुम्हाला काय सांगतो तुम्ही घेतले म्हणून सांगतो लक्षात घ्या सरकार उभं करायचं याचे आमदार कमी पडतात म्हणून इकडून आमदार घ्यायला लागले का नाही तसं नुसतं ज्ञान नको ज्ञानाला भक्ती प्रेमाची जोड दे म्हणजे ज्ञानाचे आमदार कमी पडतात विठाला मी वासुदेव तत्वाचा या पदाला जो पावता आहे त्याला ज्ञानी म्हणायचं किंवा ज्ञानाची लक्षणं करत असताना ज्ञानदेव काय म्हणणे ध्यान देऊन ऐका लक्षात घ्या या शरीराला ज्ञानेश्वरीमध्ये काय शब्द आला बरं मी सांगू का तुम्ही सांगता मी सांगतो याला क्षेत्र म्हणतात काय म्हणतात क्षेत्र बरं ते जाऊ द्या क्षेत्र मित्र जाऊ द्या बरं गावाला चालवणारा कोण असतो सरपंच असतो बरं सरपंच बिरपंच ही बॉडी सगळी बाद झाली मग कोण चालवतो ग्रामसेवक कोण असतो ग्रामसेवक का दुसरं कोणी असते उपसरपंच सगळी बॉडी म्हणून नाही बॉडी सगळी बात केली जाऊ द्या बरं आपणच खाऊ सर बरं ऐका मग लक्षात घ्या मग ती बॉडी महाराज गेली का बॉडी गेल्यावर मात्र कोण असतो का मी का सांगतो कारण की लक्षात घ्या मी आळंदीला जायच्या अगोदर 4-5 महिने ग्रामपंचायत मध्ये काम केलंय जायचं तर मग ते पंचायत मध्ये कामाला जायचो पण तिथं मोठी पंचायत तिथं महाराज ते आजारी असलं तरी पण ते कामाचं लय अवघड असते महाराज कोणाच्या सत्तेखाली आजारी असं काही राहायला लागते म्हणजे नको आपलं आळंदीला जावं काय करावं आहे का बरं काय सांगतो मी सांगतो तुम्ही नका ध्यान ठेवू ऐका लक्षात घ्या मला सांगायचं मला सिद्धांत सांगायचं एक सांगून मला काय करायचं लक्षात घ्या ज्याप्रमाणे गावाला चालवणारा ज्याप्रमाणे सरपंच असतो ग्रामसेवक असतो तसं एक क्षेत्र आहे त्या क्षेत्राला चालवणारा क्षेत्रज्ञ असतो मग खरं सांगा तुम्हाला आम्हाला या क्षेत्राची ओळख आहे का क्षेत्रज्ञाची ओळख आहे क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ क्षेत्राला चालवणारा क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा मग तुम्हाला आम्हाला क्षेत्राची ओळख आहे का क्षेत्रज्ञाची ओळख आहे तुम्हाला आम्हाला क्षेत्राची ओळख आहे देहाची ओळख आहे आणि जर देहाची क्षेत्रज्ञाची ओळख नसते तर स्वजने पुरवले असते का तुम्ही आम्ही कसे उदास होऊन राहिलो असतो का नाही याचा अर्थ उदास होऊन राहतो याचा अर्थ क्षेत्राची ओळख आहे पण महाराज म्हणजे क्षेत्राची ओळख देवता या क्षेत्राला चालवणारा जो क्षेत्रज्ञ आहे याची ज्याला ओळख आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे जाणणे जे निवृत्ती ज्ञानी ऐशी म्हणून बरं का महाराज म्हणतात जे क्षेत्रज्ञाची ओळख आहे म्हणजे या शरीराला चालवणारा जो परमात्मा आहे याची ज्याला ओळख आहे त्याला म्हणायचा ज्ञानी वासुदेव तत्वाचा या पदाला पावता आहे तो ज्ञानी ज्याला क्षेत्रज्ञाची ओळख आहे त्याला म्हणायचं ज्ञानी ज्याला स्वर्गाधिक भव स्वर्गाधिक जाण्याकरता ज्याला जे त्याचं ज्ञान आहे त्याला पण ज्ञानी म्हणत नाही का पण स्वर्गाला जाणं सोपं आहे का कठीण आहे कठीण आहे का सोपं आहे कठीण महाराज सोपं नाही ना स्वर्गाला जाण्याकरता काय करावं लागतं हा महाराज मला स्वर्गाला जाण्याकरता काय करावं लागतं
यज्ञ करावं लागतात. किती यज्ञ करावं लागतात? 100. बरं 100 यज्ञामध्ये काय काय डाळला ना घ्यायचं का तूप टाकायचं? आई तर जेवायला गेलो तूप म्हणलं तर लोक चूप म्हणते. कधी महाराज ते तूप वाढायचे एवढे यज्ञ करायचे. यज्ञ करून महाराज स्वर्गाला जाणं सोपं नाही. मग ऐका, यज्ञ करण्याकरता ज्ञान लागतंय, स्वर्गाला जाण्याकरता ज्ञान लागतंय. पण ज्ञानी आम्ही त्याला नाही म्हणत. आम्ही ज्ञानी त्याला नाही म्हणत. आम्ही क्षेत्रज्ञाची ओळख करतो त्याला ज्ञानी म्हणतो. जो परमात्मा एक वस्तू अशी जे त्या दिवशी ज्ञान असतो अशी ओवी आली बरं का. परमात्मा हाच जगाचा चालक मालक प्रतिपालक आहे. त्या परमात्म्याची ज्याला ओळख आहे तो ज्ञानी आहे. जो वासुदेव तत्वाला योग पदाला पावता झालाय तो ज्ञानी आहे. ज्याला क्षेत्रज्ञाची ओळख आहे त्याला म्हणायचं ज्ञानी. मग एवढ्या बोध तत्वाला प्राप्त असणारा जो ज्ञानी आहे त्याला भक्ती प्रेमाची काय गरज? विठाला प्रेमाची काय गरज? कारण यांनी जी साधना केली, यांनी जे ज्ञान मिळवलं ते सोपं नाही ना दादा. ज्ञान मिळवण्याकरता कोणाकडे जावं लागतंय? संतांकडे जावं लागतंय, गुरुकडे जावं लागतंय. कारण की संत देते विवेक, शंभू देते अंबिका. पाहुणे तुम्ही लक्षात घ्या, शंभू आहे तिथं अंबिका आहे, संत आहे तिथं विवेक आहे. मग लक्षात घ्या, संतांकडे सद्गुरूकडे जावं लागतंय. पण संत कोणी जमतो का रस्त्यावरचा? नाही. बरं सद्गुरू कोणी जमतो का महाराज? तो लक्षणांनी युक्त असला पाहिजे. कोणकोणती लक्षणं? ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, तो क्षत्रिय असला पाहिजे, तो कृपाळू असला पाहिजे. नाहीतर महाराज भाऊ म्हणायचे आताचे गुरु झाले कोण? ज्याचा कोणीच गुरु नाही, कोणी सगळ्यांचा गुरु व्हायला बघतो. विठाला लक्षणांनी गुरु पाहिजे. नेत्रनाथ महाराज म्हणतात बरं का, एक मात्र ज्ञाननाथाच्या ओळी आल्या, काही वेदाचं अनुष्ठान करतात. मग मात्र ते वेदाच्या अनुष्ठानाने स्वतःला गुरु म्हणतात. काही लोक महाराज बरं का काय बरं, काही लोक मला वाटतं तुम्ही ओळी सांगता काय? एक व्याख्यानदायी उदारू. काही लोक वेदाचं आचरण केलं का म्हणतात आम्ही गुरु झालो. एक लोक चांगले चांगले वाह काय बोलतो तो, काय त्याचं बोलणं, काय त्याचं. एक व्याख्यानदायी उदारू, यो भारी बोलतो म्हणून यो सगळ्याचा गुरु. काही लोक वेदाचे मंत्र म्हणतात म्हणून यो सगळ्याचा गुरु. काही मात्र बर का काही कीर्तनाला गेलो दाखवा तुमचा एक ज्योतिष ज्ञाने गंभीर. काय नाथाच्या मोरे आल्या दादा वाचलं पाहिजे बरं का. याच्यात खरं आनंद आहे. एक ज्योतिष ज्ञाने गंभीरू. पण सद्गुरू म्हणते ज्ञाते. ज्ञाती लोक त्याला म्हणत नाही बरं का. येणे बोलतील खरे बोलायचे. मग महाराज सद्गुरू कसा पाहिजे मला हे सांगायचे. नाही तर काही ऐसे जे का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञान गुणी हे जनरंजवी निरूपणी सोये कोरडेपणी करीत बसू. लाईट वाक्यांवर चाललं का म्हणजे बोलत करा तसं तर तुम्हाला तेच ऐकावं लागेल. आता हीच भाजी केली त्याचं काय करायचे? भाजी बनवली तीच खावी लागते. तुम्ही मला तिथं पनीर चिल्ली तिथं जमणार नाही. ते आता वाटाणे बनवलं तर वाटाणे का, चवळी बनवली तर चवळी का. तसं आज आता 10 वाजेपर्यंत किती 11 का 11 वाजेपर्यंत हीच भाजी खावं लागेल. कष्ट आहे. ज्ञान होण्याकरता महाराज ज्ञानी कोणाला म्हणायचं याची 3 लक्षणं आपण पाहिली. बरं महाराज म्हणतात ज्ञान होण्याकरता योग्य गुरु पाहिजे. तो गुरु त्या लक्षणाने युक्त पाहिजे. तो कसा पण नसावा. नाही तर आताचे गुरु नाथाला सांगितलं एक आगमोक्त मंत्र उपासिती जप करावा विधान हे बरो जप करा. पण महाराज काय होईल निज प्राप्ती हे न कळे गुरु शिष्या. तो देव कधी भेटेल काय नाही शिष्याला कळत नाही आणि देवाला कळत नाही. हा वाऱ्या करा. अरे काय वाऱ्या करा, काय महाराज मंत्र जपा. काहीतरी त्याची जातपाटवाली कळली पाहिजे ना. नाथ महाराज अशा लक्षणांनी गुरु नसावा. मग महाराज गुरु कसा ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय कृपाळू असावा तर त्याला ज्ञान होतंय. बरं ते गुरु त्या लक्षणांनी युक्त असला तर शिष्य पण कसा पाहिजे. शिष्य पण कसा पाहिजे. कसा म्हणजे एकच ओवी सांगतो संपून टाकतो. सुमन आणि शुद्धमतीचा पाहिजे. तो आनंदक पाहिजे. नाही तर महाराज काही लोक म्हणजे आम्हाला कीर्तनच नाही कळलं. बरं झालं नाही कळलं. सुमन आणि शुद्धमतीचा पाहिजे. सांगितलं तुकोबानं महाराज कठीणातलं सोप्यात आणलं. त्याने कठीणातलं जरी सोप्यात आणलं तरी आपण कुठे डोकून जेवढे बघा कधी ते कुठं आपण कसं करता रे कोणाकडे येण्यापर्यंत ते जाऊ नये. विठाला लक्षात घ्या. म्हणून माझं लक्षात घ्या बरं का.
ज्ञानी होण्याकरता गुरु पण तसा पाहिजे. पण गुरु कसा आहे तर शिष्य पण तसा पाहिजे. तो सुमन शुद्धीचा पाहिजे, आनंद पाहिजे. वेदाची निंदा नको, देवाची निंदा नको, संतांची निंदा नको. नाही तर शिष्य कसे झाले आता सांगू का नको तुम्हाला? सांगतो. बाबा म्हणायचे आताचे शिष्य कसे, अरे एवढी सेवा पडले ती कर ना. तो म्हणतो तुमचे पाय कसे सोडू, आणि जेवायला जातो का तुमची आज्ञा कशी मोडू. सेवा करतो म्हणतो काय पाय कसे सोडू, आणि जेवायला जात म्हणतो आज्ञा कशी मोडू. असे गुरु काही कामाचे नाही. बरं जाऊ द्या, गुरु पण चांगला आहे, शिष्य पण चांगला आहे. पण गुरु जर बोधवान असेल तर शिष्याला ते देता येत नाही. बरं का महाराज मध्ये आत्मानुभव झाला ज्याशी तो लोभेन हस्ता म्हणतात वगैरे. बरं का आत्मानुभव झाला ज्याशी तो लोभेन देव वे स्त्री पुत्राशी न मित्रापाशी असे आले. बरं का माय बापासून सांगावे तुम्ही आम्ही जरी आत्मानुभवी झालो, तुम्हाला आम्हाला जरी ज्ञान झालं, ते ज्ञान झालं म्हणजे बायका पोराला सांगता येत नाही. ते किती मित्र जवळचा असं म्हणून त्याला सांगता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. का बरं? आत्मानुभव नव्हे निराशी. प्रकाश भाऊ तुमच्या नावावर पंचायत जागा असेल ना, मग तुम्ही जाणार नाही, पण तुम्ही गेल्या लोकांच्या नावावर होईल. हा दादाच्या नावावर होईल. पण काहो महाराज तुमची जमीन दादाच्या नावावर होईल, पण तुम्ही जो ज्ञान प्राप्त केलं ते दादाच्या नावावर जाईल. ते त्याचं त्याला आत्मानुभव नव्हे मिराशी. जो वाटा लाभे गोत्रज्यांशी ती काय म्हणले काय बापजा ती काय मिराशी का काय, ती काय जमीन आहे काय कोणाच्या नावावर जायला जात नाही. तसं ज्ञान महाराज एवढं अवघड आहे, कोणच्या वाट्याला कोणाकडून जात नाही. त्याला त्या तत्वाला त्या त्याला प्राप्त झाला पाहिजे, मग ज्ञान भेटत. ज्ञानाकरता गुरु करावा, तो शिष्य पण तसा असावा, त्या पात्रतेचा असावा. एवढ्यातच त्याने ज्ञान भेटतंय. ज्ञान कशाला म्हणायचं, मी वासुदेव तर कुठे या बोधाला पावताय. हा समस्त सर्व वासुदेव आहे, किंवा मी वासुदेव तत्वता, किंवा बरं का सर्व खलविदं ब्रह्म अथातो सर्व जिज्ञासा अयमात्मा ब्रह्म, हे 4 महावाक्य आहेत. याला पावता झालाय तो ज्ञानी. तो ज्ञानी. मग काहो महाराज एवढ्या कष्टानं ज्ञान मिळवायचं, या प्राप्ततेपर्यंत या ध्येयापर्यंत गेल्यावर याला ज्ञानी म्हणायचं. मग एवढी विशेषता असताना ज्ञानाला भक्ती प्रेमाची जोडता म्हणजे नुसतं ज्ञान असलं का त्या ज्ञानाचा अहंकार येतो, म्हणून नुसतं ज्ञानही नको. मग नुसती भक्ती असेल तर चालेल का? महाराज म्हणतात नुसती भक्ती पण नको. नुसती जर भक्ती असली का त्याच्याला अज्ञान येतं, आणि अज्ञान काय करतं? अज्ञानाची भक्ती बसला. पण तसं काय तर परत चालीची परंपरा आहे. आपण परत आवडतं नाही घेतलं. तुकाराम महाराज काय म्हणते, विठाला मला पण वाटते आता कोणीतरी महाराज ते गायक घेऊन जावा, पण हाही त्यांचीच भांडणं तर आपण काय करावं. विठाला तिच्यापेक्षा नको ऐका आणि जाऊ द्या. काय चाललं होतं? अज्ञानाची भक्ती सांगत चला. मला वाईट आठवत नाही. मग ऐका, नुसतं ज्ञान असेल तर जमत नाही. पण ज्ञानी कोणाला म्हणायचं महाराज माहितीये का? सांगितलं ज्ञानोबाईनं. पण नुसती भक्ती असते तरी जमत नाही का? नुसती भक्ती असली तर काय होते ऐका. प्रमाणच तुम्हाला सांगून देते बरं का. अज्ञानाची भक्ती
इच्छिती संपत्ती काय त्याला पाणी लागत असेल काय पाहिजे अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची तुम्ही काय करायचं आहे बोला नाही माणूस याला काय पाहिजे काय नाही विचारायला कोण कशाचा अधिकारी तर कोण कशाचा अधिकारी नुसती ज्ञानही जमत नाही नुसतं भक्ती जमत नाही भक्ती नुसती केली तर अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती का तयाची चित्ती बोध कायचा बोध नाम ज्ञान ज्ञान नसल्यामुळे तो अज्ञानामुळे परमात्म्याला म्हणतो आमच्या बाबांचा शब्द देवा तुझ्या पंढरीच्या 5 वाऱ्या करील माझा पोरगा नोकरी झाला होऊ दे पण देवा पंढरपूरच्या 10 वाऱ्या करील माझं चांगलं घर होऊ दे हे कशामुळे होतंय नुसती भक्ती असल्यावर नाही त्याच्यामध्ये अज्ञान असल्यावर भक्ती करतो वेदाचं अनुष्ठान करतो धर्माचं अनुष्ठान करतो वेद आधारे बोलती केवळ धर्म प्रतिष्ठिती कर्मफल आसक्ती धरवण्या म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाचे कर्म केजे स्वर्ग सुख भोगीचे मनोहर येते वाचून काही आणि कसरता सुखजने आयशा अर्जुना बोलते काही दुर्बुद्धी हे म्हणतात सर्व काही अनुष्ठान करतात पण कोण देवाला कशावाने घेईल कसं माहित नाही का अज्ञान भक्ती म्हणायचे माझा अधिकार नाही बरं का बाबा म्हणायचे एक पुरुषाची भक्ती करायचा देव त्याच्यावर प्रसन्न मग रस्त्यानं चालला खिशातून पुढी काढली आणि तुम्हाला पाठी बोला मग ती हातावर घेतली हातावर घेतल्यानंतर त्याच्यासोबत अजून काय लागतंय चुना हा बघा कशा गोव्या पाठीत मस्त आहे का मग त्याच्यावर चुना लागतो मग परत खिशात हात घातला चुन्याची कुठीच काहीतरी भेटना काय करावं इकडून तिकडं मारतो चक्रा मारतो चक्र फिरायला लागला कुठं दिसतंय काय मग त्याला खूप माहिती आव्हान वाटलं माझ्या भक्ताला काय बरं अडचण झाली एवढं काही म्हणले चिंता दूर दिसतो देव प्रगट झाले बुवा विरोधात सांगायचे बरं का देव प्रगट झाले काय म्हणजे काय झालं काय नाही म्हणजे सकाळपासून जेव्हा हातामध्ये टपाक घेतली चुनाच घेणार मग देवाला चुन्यावारी घालणारे लोक पण जगतात आहेत का बरं भक्तीला सांगायचे हे अज्ञानाचं लक्षण देवाकडे काहीतरी पैसे अर्थ मागणं हे अज्ञानाचं लक्षण देवाकडे घरदार मागणं आमचं कपडं मागणं हे अज्ञानाचं लक्षण म्हणून नुसतं आज्ञा भक्ती नसावी अज्ञान येते नुसतं ज्ञान नसावं अभिमान येते मग मला प्रेम पाहिजे का प्रेमही त्याला पाहिजेच परत प्रेमाशिवाय जमत नाही का महाराज म्हणतात प्रेम पाहिजेच आता काही लोक हरिपाठ असेल कीर्तन असेल दिंडी असेल मस्त नाटापटा करून चालले तू लोकांना दाखवशील नाटापटा देवाला दाखवशील का हा प्रेमाचा जिव्हाळा परिपूर्ण नाकाच्या भागवतात मूवी आली भावार्थाची ऊन पुन मी जाणत असे श्रीकृष्ण गेलं इतराशी जाणता करे ना तू लोकांना दाखवशील नाटापटा करून मला कळते ना तुझं खरं प्रेम आहे का तू लोकांना दाखवण्याकरता करतो मग महाराज नुसतं प्रेमही नको नुसती भक्ती पण नको नुसतं ज्ञानही नको त्याला भक्ती प्रेमाची ज्ञानाची सांगड पाहिजे बरं भक्ती प्रेमयुक्त असणारं जे ज्ञान आहे त्याच्या संबंधानं काय होतंय किंवा नुसत्या महाराज भक्तीनं काय होतंय तर महाराज म्हणत नुसती भक्ती जर असेल तर एकची या कल्पना एकत्व किंवा अमका देवतो तमका दाव भक्ती करतो पण ज्ञान नसल्यामुळे असं ते तसं हे होतंय आणि मात्र ज्ञान असल्यामुळे भक्तीला एकमेव अद्वितीय ब्रह्म ही बुद्धी होते ऐका एक महाराज मंदिर डोंगरावर मंदिर होतं बरं का कुठं होतं डोंगरावर मंदिर मग एक वर्ष जे डोंगरावर गेला त्याला वाटलं वा 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 काय तो डोंगर काय तिने मला ज्ञानोबाईचं सांगायचं काय तो डोंगर काय ते झाड काय तो बगीचा काय तो मंदिर काय त्या मंदिराचा कळस काय त्या मंदिराची खांब काय त्या मंदिराची पायरी काय त्या मंदिरातला नंदी काय त्या मंदिरातली शंकराची पिंड असं कोण बोलतंय अज्ञानी माणूस बोलतो आणि तोच डोंगरावर जर ज्ञानी गेला तर म्हणतो काय ते एका दगडापासून मंदिर बनवलंय देव देऊळ परिवार जे कोरुणी डोंगरू कैसा भक्तीचा व्यवहार कारण हो अमृत त्यामुळे सांगतो बरं का अरे महाराज नुसतं अज्ञानी मनुष्य गेला तर हे वेगळं ते वेगळं यो बैठकीचा यो स्वाध्यायाचा यो अमक्याचा यो तमक्याचा अज्ञानी त्याला ज्ञानाची जोड भक्तीची असेल तर म्हणतो हे कमेवा अद्वितीय ब्रह्म मग ऐका बरं का नुसतं ज्ञान असेल तरी जमत नाही नुसती भक्ती असेल तरी जमत नाही त्याला ऐक्यता पाहिजे ज्ञान जर नसेल तर मात्र आपल्या स्वस्वरूपाची ओळख होत नाही नुसती भक्ती असेल तरी ओळख होत नाही बुवा म्हणायचे आहे आरशामध्ये उभा राहून जर फेटा बांधला तर आरशामध्ये आपलं मुखकमळ दिसते पण काय आरशामध्ये मी जर फेटा बांधलं माझं तोंड काय कसं दिसते मी फेटा बांधण्याकरता काय पाहिजे आरसा पाहिजे आरशामध्ये माझं काय दिसते प्रतिमा दिसते तोंड तू जर माझ्या आणि आरशाच्या मध्ये आलं माझं तोंड दिसत का बरं माझं दिसत नाही तोंड माझं तोंड कुठे गेलं
ते म्हणत कीर्तन तुझं ठेवलेला प्रश्न म्हणायच्या असं नाही, तू कीर्तन कळण्याला सांगतो बरं का. मग माझं पण कुठंच नाही केलं, माझं दर्पण गेली, मुखबोधू गेली, माझा मुखबोध गेला म्हणजे काय तुझं काय तुझं तोंड जातंय का. मग हे गेलं का नाही गेलं हे कधी कळतंय, ज्ञानाने कळतंय. म्हणून नुसती भक्ती नको, नुसतं ज्ञान नको. आणि बरं का बाबा, नुसती ज्ञानाने जर परिपूर्णता झाली असती तर आमची ज्ञानोबाई ज्ञानाचे चक्रवर्ती सम्राट ते म्हणतात तुझी सेवा करीन मनोभावे हो, तुझी सेवा करीन मनोभावे हो, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे हो, तुझी सेवा करीन मनोभावे हो. भजन असलं का पहिल्या दिवशी गाथा भजनाला माऊलीचा अभंग झाला, आपल्या माऊलीचा अभंग म्हणायचं, माऊली माऊलीचा अभंग म्हणतात बरं का. बंकर स्वामीपासून आलेली परंपरा. फक्त काय झालं आता उचाल म्हणतात बऱ्यापैकी, पण त्याच्यामध्ये संकर केला लोकांनी. काही काही पद्धत म्हणायची बरं का. देवी बंकर स्वामी पद्धती. पण आता त्याच्यामध्ये काय केलं लोकांनी मिक्स केला. बाबा म्हणतात त्याला मिक्स करू नका. तर बाबा म्हणायचे एक गावरान बोर असते आणि एक म्हणले ते टपरीवरचं बोर असते, ते मोठं बोर कोणचं म्हणते त्याला ऍपल बोर. हा ऍपल बोर असते, कशा बोर सांगते बघा. हा का. मग लक्षात घ्या, एक असते साधं गावरान बोर आणि एक असते ऍपल बोर. बाबा म्हणतात आणि ऍपल बोर अंगाने जाडजुडे दिसायला मस्त आहे, पण पांचट आहे. संकर झाल्यामुळं पांचटपणा आला. गावरान बोर अंगाने बारीक आहे, पण काय गोडवा सांगायचा त्याचा, कसा गोडवा असतो मस्त. मग लक्षात घ्या, गावरान बोर एक आणि एक मात्र ते टोपरीवरचं बोर एक. दिसायला ते भारी, असायला हे भारी नाही, पण असायला मात्र गोड कसं दिसतंय हे दिसतंय. तसं बुवा म्हणजे ते भारी का दिसते, शंकर झाल्यामुळं. शंकर झाल्यामुळे चाली पण भारीच दिसते, आपण ओरिजिनल बारीकच गावरान बोर का. बाबा म्हणायचे अरे ते म्हणू नका, त्याच्यामध्ये लोकांचं मनोरंजन होईल, लोकांना वैराग्य तयार होईल का नाही. गोदी बाबांचे महाराज हे सांगणं असायचं. बंकर स्वामीची त्याला शिकवण, येडशीकर महाराज साहेबांची त्याला शिकवण, बरोबरीने आलेलं भजन. जाऊ द्या काय चाललं होतं. बरं मी सांगतो, तुम्ही काय त्याचा लोड घेऊच नका शेवटपर्यंत, ऐका. मग मला ज्ञानाला भक्ती प्रेमाची जोड पाहिजे, भक्ती प्रेमाला ज्ञानाची जोड पाहिजे. आणि ज्ञानाने दादा जर परिपूर्ण अवस्था आली असती तर ज्ञानोबाई सामान्य होते, ज्ञानियांचा गुरु, ज्ञानाचे गुरु, ज्ञानाचे चक्रवर्ती सम्राट. अहो तुकाराम दादा, बरं आपलं ते गाडी असते, ती गाडी कशामुळे चालते. चाक नसेल तर गाडी चालता येईल का. चाकामुळे मात्र इंजिनमुळे त्याला वेग भेटला. तसं या जगतामध्ये ज्ञानाला ज्ञानोबाईच्या चाकामुळे वेग भेटलाय. म्हणायचे ज्ञानोबाई म्हणजे ज्ञानाचे चक्रवर्ती सम्राट. पण ज्ञानालाच फुटलेले हातपाय, मग ज्ञानाला फुटलेले हातपाय, पण ज्ञानांचे राजे असणारे ज्ञानोबाई. ज्ञान आहे भक्तीची काय जोड, तरी पण म्हणतात देवा तुझी सेवा करीन मनोभावे. किंवा माझे जीवीची आवडी पंढरपुरा येईना गोळी, पंढरपुरा नेईन गोळी. का म्हणतात त्याला मात्र भक्ती प्रेमाची जोड पाहिजे, तसं जमत नाही. आणि नुसतं ज्ञानी असून तरी काय उपयोग आहे बुवा. म्हणजे ज्ञानी ते निर्गुणी बुडविले. ज्ञानी लोकांना तिकडे टाकलं कोपऱ्यात देवानी. त्याला काही तुमच्या आमच्यासारखा हरिपाठ करता येतो का, काकडा करता येतो का, कीर्तनात उभं राहता येतं, काहीच नाही. नुसती ज्ञानी असून जमत नाही. परत अवघ्या लक्षात घ्या, एकच विचारतो, साखर खाण्यात मजा का साखर होऊन राहण्यात मजा. हा
तुम्ही नका विनेकर विचारतो साखर खाण्यात मजा का होत राहण्यात मजा त्याने तेवढंच वर केलं तुमचं काही कीर्तन करा तुम्ही आमचं जरी विठ्ठल झालं का बोला ऐका साखर खाण्यात मजा आहे का होऊन राहण्यात मजा आहे साखर खाण्यात मजा आहे अहो होऊन राहिल्यावर काय केलं मुलीची भीती उभ्या अंगावर हेरपडतेच महाराज साखर खाण्यात मजा आहे होऊन राहण्यात मजा नाही तसं ज्ञानी होऊन राहण्यात मजा नाही त्याचा आस्वाद घेण्यात मजा आहे त्या ज्ञानाला मात्र काही आस्वाद घेता येत नाही आपलं जर पाहिलं तर गायनाचे उडे आपुलिया छंदे मला मनाच्या आनंदे आवडले तुम्हाला नाचता येतं गाता येतं महाराज हरिपाठ करता येतो म्हणून नुसतं ज्ञान असेल तरी जमत नाही नुसतं महाराज भक्ती प्रेम असेल तर जमत नाही याची ऐक्यता पाहिजे मग नुसतं हे सामान्य ऐक्यता असेल तर अभिमानने भक्ती पाहिजे त्याचा मला भक्ती प्रेमाची ज्ञानाला जोड पाहिजे नसेल तर अभिमान नित्य नवा तया माझी पण जाऊ द्या मला जेवू द्या ना अभिमान काय करायचे अहो काय करायचे माती घालायला होते त्याचं काय विठाला काय म्हणले माझे महाराज ऐका काश्मीरचे पिलू काय पंचदूत पेते झाला हा काश्मीरीचं बाळ मात्र दूध पेत नाही ते कृपा दृष्टी त्याच्यावर काश्मीरी टाकली तर मात्र त्या कृपा दृष्टीने त्याचं काय भरतंय दादा पोट भरतंय बरं जाऊ द्या आई जवळ आहे ती कृपा दृष्टी टाकते म्हणून त्याचं पोट भरतंय परत त्याची ना त्याच्या आईची जर ताटाटूट झाली हो बाहेरच्या पुढे खायला गेला ना ताटाटूट झाली मग काय करा त्याचं पोट कशाने भरलं आता ज्ञानोबाई मला कशाने भरलं नाही आता याला माती घावी लागल माती उर्मीच्या पिल्या चक्षुरमध्ये तृप्ती जया ती मातीची मातेची चुकली मग भुकेली या कदमू शेवी महाराज म्हणतात ज्याप्रमाणे तुम्ही कृपा दृष्टी पाहिली तर आईने नुसती त्याचं पोट भरतंय पण तेच बनले मातीची ना त्याची जर ताटातूट झाली बाहेर जाऊन त्याला माती खावी लागते तसं तुमची आमची ज्ञानाची प्रेमाची महाराज जो महाराज ज्ञान भक्ती प्रेम आणि ज्ञानाची ताटातूट झाली हा नरकी किंवा अभिमानाचे तोंड काळे विठाला त्याचं तोंड काळ आहे असा तो अभिमान आहे आणि अभिमान आल्यामुळे तुमची आमची स्थिती तुम्ही आम्ही बिघडवतो तुम्ही आम्ही जो परमात्म्याची परी दुसरा जो अहंकार दुसरा म्हणून स्वप्नाची आगोरबारा संतोषिले किंवा तुकामध्ये तोची आहे स्वयं परब्रह्म तो स्वतः परब्रह्म स्वरूप आहे पण अहंकार आल्यामुळे मात्र बरं का अहंकार खवळल्या जाणं तरी आनंदाचे अंकरले वाईट आता लक्षात घ्या बुवा तुम्हाला सांगतो एका ठिकाणी पेटी कीर्तनामध्ये बरं का माझ्या आदल्या दिवशी एका ठिकाणी कर्जतला गेलो मी पेटी वाजवायला बसला चांगला भारी कीर्तनकार बरं का चांगली संस्थेची कीर्तनकार ती कीर्तनकार मात्र ते पेटीवाला कीर्तनकाराला कीर्तन झाल्यावर एवढा बोलला माझं खोटं वाटत असेल ना अंगाच्या गादीवर बोलायलो खोटं नाही बोलायचं आमच्या गाडीवर एकट्या नाही सरा एवढा बोलला संस्थेचे कीर्तनकार का बोलला माहितीये का माझं पेटीवाल्याचं नाव नाही घेतलं म्हणून मग नाव घ्यायच्या कार्यक्रमात तुझी बायको नाव घेत नाही ते महाराज कशी काय अपेक्षा करतो हे का बरं झालं अभिमानामुळे झालं
का झालं? अभिमानामुळे झालं. आणि अभिमान लय वाईट. देव म्हणतो तुला अभिमान आला का? चित्ती अहंते घाल जीवे सकळ शास्त्राचा सराव ऐसे कोटी एक जन्म जाव परीन पाविजे माते. अरे कोटी जरी जन्म घेतले तरी पण महाराज म्हणतात तू माझ्या ठिकाणी पावता होत नाही. एवढा अहंकार वाईट आहे. आणि महाराज म्हणतात हे अहंकार मात्र पहिले माती खायला लावतं. अहंकार तुमच्या आमच्या स्वरूपाला ओळखायला लावतं. कारण की महाराज म्हणतात बरं का हे अहंकार म्हणजे तुम्ही आम्ही मुळात स्थितप्रज्ञ आहोत. तुम्ही आम्ही मुळात कोण आहेत? स्थितप्रज्ञ आहोत. पण महाराज म्हणतात तुम्ही आम्ही महाराज वाईट दिशेला काय गेलो? तुम्ही आम्ही मुळात ब्रह्म आहोत. जीव कशा का भोगतो याला म्हणायचं एकच अभिमान. म्हणून महाराज म्हणतात भक्ती प्रेमाला ज्ञानाची जोड. ज्ञानाला भक्ती प्रेमाची जोड. नेता अभिमान नित्य नवा. नित्य नवा नव परत वाढताचे 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 तर सोन्याचे भाव वाढ. नित्य नवा त्याला बुवा म्हणायचे बरं का. एखादं गावरण फुल घ्या एखादं सोन्याचं त्याला भाव सोन्याच्या फुलाला भाव वाढता आहे. आणि हे मात्र सुद्धा गेलं याला कोणी विचारते सामान्य. तसं महाराज मध्ये नित्य नवा जसं याचा भाव आहे तसं या अभिमान नित्य नवा. दया माझी मग हे देवा प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाला विना नाही समाधान. पण भक्ती प्रेमाला जर महाराज ज्ञानाची जोड नसेल तर मात्र त्याच्याकरता दृष्टांत दिला. पण ज्या दृष्टांचा अर्थ तुम्ही म्हणता तसा अर्थ नाही. बाबा म्हणायचे याचा अर्थ कसा? ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता असते ती मात्र ती तिचं राहणं तिचं नटणं थटणं तिचं मात्र जे वागणं तिचं चांगलं ते लिपस्टिक लाली करणं हे कोणाकरता असते? नवऱ्याकरता असते. नवऱ्याला वाटलं असं तसं नवऱ्याला वाटलं असं तसं नवऱ्याला ज्याप्रमाणे वाटलं अशी साडी नटणं थटणं नवऱ्याकरता आहे. पण पतिव्रते जायचा दत्ता तिला प्रमाण असतो. तिच्या नवऱ्याला जसं वाटेल तसं तिनं करावं. पण तिच्या जीवनामध्ये तिचा जर नवराच नसेल तर तिने ते नटणं थटणं कोणाकरता करावं? अहो नवराच नाही तर तिथं नटणं थटणं जसं व्यर्थ आहे तसं ज्ञानाला भक्ती प्रेमाची जोड नाही तर ते महाराज व्यर्थ आहे. मग एका जनार्दनी प्रेमाची गोड हे कोण अनुभवे सुरुवात जाणतील प्रेम सुख दे संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा असून प्रस्तुत अभंग थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही. ज्याप्रमाणे अभंगाने बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे सर्वच आमचे गायक मंडळी आमचे महाराज मंडळी असतील किंवा ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया चलती विठोबाची परमात्म्याची ध्यान धरणा करणारे आपले संप्रदायाचे उपासक मंडळी सर्वच आमचे गायक मंडळी दादा मंडळी असेल. उत्तम असणारे विनेकरी बाबा उत्तम असणारे पटवर्धवाडी दादा असतील. उत्तम असणारे सर्व क्षेत्रातील असलेली मंडळी ग्रामस्थ मंडळी. फक्त एकच गावाच्या माणसं कमी दिसते तर ठीक आहे पुढच्या उद्या घेऊन या बरं का. सकाळी या संध्याकाळी या चालत राहते कार्यक्रम.
अशी असणारी सर्व मंडळी आहे. उत्तम सिस्टीम वादक उत्तम सर्व मंडळी असतील आणि ज्यांनी विशेष आम्हाला आमंत्रण दिलं वर्षभर संपर्कात राहणारे आमचे विलास दादा. मागच्या वर्षी आमच्या लक्ष्मी बाबांनी सांगितलं महाराज पुढल्या वर्षी या बरं का, म्हणलं पुन्हा ये याचा संबंध आलो. मागच्या वर्षी बाबांनी सांगितलं इकडे महाराज सेवा द्या. त्यांच्या संबंधानं एक मात्र काकड्याची विशेषता त्यांच्या संबंधानं चालते. मला आमच्या प्रकाराने सांगितलं महाराजांनी बाबा विना घेऊन बसले तर काकड्याचा सरळीच चालतो नाही तर मग ह्यो म्हणतो का तो म्हणतो का भाव द्या बाळाला तुझं काय करायचं तर चालत पाहिजे असे असणारे बाबा आहेत. आमचे आदरणीय गुरुस्थानी असलेले त्यांच्या संबंधाने आम्ही परमार्थाची वाटचाल करत असतो. ही कनिष्ठ असणारी तत्ववान असलेले आमचे आदरणीय पंढरीनाथ बाबा आहेत. सर्वत्र क्षेत्रातील मंडळी सर्वांचे चरण दंडवत करतो. आपली वेळ संपलेली आहे. थोडी चालू एक जनार्दनी प्रेमाची
मालकाकडून आग्रहाची विनंती श्री साईनाथ महाराज यांचा वर्धापन दिन 16वे वर्धापन दिन सोहळा आणि या 16व्या वर्धापन दिनानिमित्तानं रविवार दिनांक 20/4/2025 या दिवशी संध्याकाळी 7 ते 9 संध्याकाळी कीर्तन सेवा आहे आणि आधी आमचे अनंत बाबा यांच्या संबंधानं आलेले सगळ्यांना आमंत्रण आहे. परत लक्षात घ्या, रविवार दिनांक 20/4/2025 या दिवशी श्री साईनाथ मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आहे आणि संध्याकाळी कीर्तन सेवा आहे. सर्वांनी उपस्थित राहा. विठ्ठल जय.